स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील वादग्रस्त वक्तव्यावरून राहुल गांधींना सर्वोच्च न्यायालयाने फटकारलेलं आहे। स्वातंत्र्य सैनिकांविरोधात अशी वक्तव्य कशी करता सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना हा सवाल विचारलाय। ज्यांनी आपल्याला स्वातंत्र्य दिलं त्यांच्याशी असा व्यवहार सुप्रीम कोर्टाने हा प्रश्न विचारलेला आहे। तर सार्वजनिक जीवनातील व्यक्तींनी जबाबदारीने वागणं अपेक्षित आहे असं सुद्धा निरीक्षण सुप्रीम कोर्टाने नोंदवलेलं आहे। यापुढे असं वक्तव्य केल्यास कोर्ट दखल घेऊन कारवाई करेल असा इशारा सर्वोच्च न्यायालयाने दिलाय। तर राहुल गांधींविरोधातील खटल्याला कोर्टाकडून तात्पुरती स्थगिती देण्यात आली। सावरकरांनी इंग्रजांची माफी मागितल्याचं राहुल गांधींनी 2022 साली पत्र सुद्धा दाखवलेलं होतं। तर लखनौच्या मृपन पांडे या वकिलांनी राहुल गांधी यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता। सर्वोच्च न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया। स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सातत्याने अपमान करणारे राहुल गांधी यांना सुप्रीम कोर्टानेच चपराक लावलेली आहे। आता रोज संविधान हातामध्ये घेऊन फिरणारे राहुल गांधी सर्वोच्च न्यायालयाचा मान ठेवणार का, हा माझा प्रश्न आहे। आणि अशा प्रकारे यापुढे स्वातंत्र्य संग्राम सेनानींचा अपमान राहुल गांधी करणार नाहीत अशी मला अपेक्षा आहे। सुप्रीम कोर्टाचे मी आभार मानतो की सुप्रीम कोर्टाने किमान त्यांची जागा त्यांना दाखवली आणि ज्या प्रकारे भारतीय स्वातंत्र्याच्या नायकांना ते अपमानित करत होते, आता ते यापुढे अपमानित करणार नाहीत अशा प्रकारची माझी अपेक्षा आहे।